नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आता सध्या आम्ही आहोत जम्मू काश्मीरमध्ये। आता सध्या 10 वाजले सकाळचे, तर आम्ही आलो आंघोळ करायला। आमचे दुसरी माणसं इथं आंघोळ करतात। तर मित्रांनो, इथं इतकं सुंदर निसर्ग आहे। माझ्या मागे बघत असताना ही उंचची उंच एक पहाडी, इथं मागं नदी। आमची फौज इथं जी थांबली सगळी ह्या नदीतच आंघोळ करते। सकाळी 10 वाजल्याच्या पुढंच आंघोळ करावीशी वाटते, त्याच्या अगोदर ताकद होत नाही, कारण इतकं हे थंड पाणी ना, विचारायची सोय नाही आहे। तर तुम्ही पाहत असताल इतकी मोठी पहाडी, ही सगळीकडे पाहू शकता। मोठी पहाडी एकदम, आणि त्याच्या बरोबर मधोमध नदी वाहते। आणि ही नदी आणि हे इतकं वरचं एखादा कोसरून दरड कोसळली तर अवघड आहे। हे पाहू शकतात तुम्ही, मोठाचे मोठा उंचची उंच डोंगर आहे। वरचं शिखर पार 1-1.5 किलोमीटर नाही तर 2 किलोमीटर उंच असं हे असंच पाहू शकता। हे सगळीकडून इकडे जंगल झाडी बी आहे। व आमची फौज आहे, ही सर्व आमची फौज आहे। इथं आंघोळ करायला आल्यावर तासन तास इथं ह्या नदीत पोहत बसतात, आंघोळ करत बसतात। मस्त असा म्हणजे निसर्गाचा आनंद घेतात। पहिल्यांदाच जम्मू काश्मीरला आलेली सगळी फौज आहे। आम्ही ह्याच्या अगोदर जम्मू काश्मीरला कधी पोस्टिंग नाही, काही नाही। तर असंच हे वर गेल्यावर बघा, तुम्हाला पहाडीत एक एक घर दिसन, त्यामुळे तुम्हाला झूम करून दाखवतो। हे बघा, हे असं 1-2-3 किलोमीटरवर एक घर आहे। असं जंगलात झाड येते एकदम डोंगरावर। तर हे कसे राहतात, कसे जीवन जगतात, ह्यांची काही इतकी माहिती नाही आपल्याला। तर चला, इकडं पण पाहू शकता ही डोंगरात कशी घर आहेत ते, पूर्ण डोंगराच्या खाली हे बघा। हे अजून डोंगरावर कुठं म्हणजे भरपूर जागेवर असे राहतात माणसं। इथं बी बघा, इथं बी 2-3 घरं आहेत। पूर्ण आंघोळ करण्याचा आनंद घेतात। आणि इथे तुम्हाला एक मी गुफा दाखवतो। इथं आम्हाला स्थानिक लोकांकडून कळलं की इथं एक साधू 4-5 वर्षापूर्वी इथं एक साधू राहत होता, आणि इथेच तपस्या करीत होता, इथंच राहत होता, इथंच खात होता, इथंच पित होता। काय त्याचं जे काम असेल ते करत होता, तपश्चर्या काय। आम्ही आत जाण्याचा प्रयत्न केला पण भरपूर अंधार आहे, काही दिसत नाही, त्यामुळे आत जाण्याचं सोडून दिलेलं आहे। मस्त मोठी गुफा आहे। तर पुन्हा हा साधू कुठे गेला हे स्थानिक लोकांना पुन्हा माहीत झालं नाही, पण 4-5 वर्षापासून पुन्हा हा साधू दिसलेला नाही। तुम्हाला आत झूम करून दाखवतो किती अंधार। हे इथं झाडी बी वापलेली आतमध्ये, ती पुन्हा आतमध्ये जाण्याचा ताकद झाली नाही कुणाची, मग गेलो बी नाहीत। वातावरण इथलं इतकं सुंदर आहे ना, खरंच असा म्हणजे विश्वास बसत नाही की अशी जागा बी असू शकते कुठे। ते जम्मू काश्मीरला स्वर्ग म्हणतात, ते आज आम्ही 10 दिवस झालं पाहतो। खरंच इथं सूर्यसुद्धा 10 वाजण्याच्या पुढंच उगवतो। त्या मोठ्या मोठ्या पहाडीच्या नंतर वर येण्यासाठी त्याला जितका टाईम लागतो। तर मित्रांनो, मी सुद्धा जातो आता आंघोळ करायला। तर मित्रांनो, आपली झालेली आहे आंघोळ। आता जम्मू काश्मीरचं असं सौंदर्य तुम्हाला दाखवत राहीन पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपला व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।